Okay, good afternoon, everyone. In the last lecture, we have seen a 2 BHK plan. Okay, we'll take a quick revise on that, and today we'll see how to draw line plan. Okay. माझं चाललेलं. हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? येस मॅम. ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण हा लाईन प्लॅन बघितलेला आहे. आता आपण लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस ड्रॉ करणार आहे. लाईन प्लॅन मध्ये कोणाला काही अडचण आहे का? जर लाईन प्लॅन मध्ये जर अडचण असेल तुम्हाला तर पुन्हा आपण लाईन प्लॅन रिवाइज करूया. जर कोणाला डाऊट असतील तर सांगा. Okay, we'll start from the upper left corner. Okay, from bedroom we'll start. Dimensions of bedroom is 3.3 by 3 meter. Okay. Okay, keep your ortho mode on. Okay. Dimensions. Okay, I have taken 3 meter. We should take it. It's okay. Sir. Next is kitchen. Take a line command. You can take this command from here. You can see on screen, or else you can type L, enter. Okay. Okay. Dimensions of kitchen are 3 by 3. So I will enter the dimension here. I will put 3 and enter. Similarly, along Y direction, I will put 3 meter and enter. Then instead of putting 3 meter, I will just
join this point. Okay. Again, I will take line command. So the dimensions along y direction of dining room are 3. So I will put 3 meter and enter. Dimensions of dining along x-axis are 3.3 meter. Sorry. Okay. So WC बारचे dimensions काय असतील? 3 मीटर असतील along y direction. Okay. Y direction चे direction first जे dimension दिसतंय 2 by 2 by 1.5. Okay. 2 हे x axis चा dimension आहे, 1.5 हे y axis चा dimension आहे. Okay. So हे WC चं 1.5 and बारचं 1.5 हे add होऊन 3 मीटर होतं. Okay. Along x direction 2 meter. आणि हे simply join करायचं. इथे join होईल. बघ, तिथे जाऊन होतं. ऑफ करू का? आणि हा मिड पॉइंट आहे तो जॉईन करायचा. इथे दिसत नाही. हे करतात ना. कसं ओके. आता इथे मला हे मिडला जॉईन करायचंय. ठीक आहे. मिडला जॉईन करण्यासाठी मिड पॉइंट कशाने इथे डिनोट करतात? ट्रायंगलने डिनोट करतात. ओके. इथे तुम्हाला ट्रायंगलचं सिम्बॉल दिसत असेल, ते आहे ते मिड पॉइंट. तो त्या लाईनचा मिड पॉइंट आहे. ठीक आहे. हे जे स्क्वेअर येत आहे ते परपेंडिक्युलर साठी और एंड पॉइंट साठी आहे ते. ठीक आहे. हे इथून असा मी परपेंडिक्युलर टाकला तिकडे त्या मिड पॉइंटला. ओके. आणि ही वाली लाईन आता मी डिलीट करेन. ओके. आता काय काय झालं? आपलं बेडरूम झालं, किचन झालं, डायनिंग रूम झालं, WC बाथ झालं. नेक्स्ट काय राहिलं? बेडरूम, व्हरांडा आणि लिव्हिंग रूम. ओके. सो आपण बेडरूम पासून स्टार्ट करूयात. बेडरूमचे डायमेन्शन्स आहेत एक्स डायरेक्शनला 3.3, वाय डायरेक्शनला 3 मीटर. सो फर्स्ट आपण वाय डायरेक्शनचं पुट करू 3 मीटर. ओके. एंटर. एंटर 3. ओके. वाय डायरेक्शन एक्स डायरेक्शनचे किती डायमेन्शन आहे? 3.3. सो एक्स डायरेक्शनला 3.3 एंटर करा आणि वाय डायरेक्शनला अगेन डायरेक्ट तुम्ही क्लिक केला तर ते क्रॉसचं साइन आहे. क्रॉसचं साइन म्हणजे स्ट्रेट लाईन असते, ते जस्ट क्लिक करा. ओके. आणि एस्केप. एस्केप प्रेस केलं की ती लाईन, ती जी कमांड आहे ती व्हॅनिश होते. ओके. सो अगेन लाईन कमांडला जायचं. आता आपल्याला लिव्हिंग रूमचे डायमेन्शन्स पुटअप करायचे. सो लिव्हिंग रूमचे डायमेन्शन्स काय आहेत? 3 by 5. त्यातलं एक्स डायरेक्शन आहे ते 3,
आणि y डायरेक्शन आहे ते 5 मीटर आहे. सो फर्स्ट आपण y डायरेक्शनचे डायमेन्शन्स पुट करू. आता इथे बघा सो त्यासाठी लाईन कमांड घ्या, इथे जावा. ओके, एंड पॉइंट वरती, एंड पॉइंट हा स्क्वेअरने डिनोट होतो. ठीक आहे. सो आता इथे आपण फर्स्ट y डायरेक्शनचे पुट करतो 5 एंटर. ओके, 5 एंटर along x direction 3. ओके, and along again y direction 5 मीटर. इथे डायरेक्ट आपण एंड पॉइंटला क्लिक केलं तरी होऊन जातं. ओके, नाव आता आपल्याला वरांडा पाहिजे. ओके, वरांडाचे डायमेन्शन्स आहे 3.3 बाय 2 मीटर. ओके, फक्त आपण आता इथे तुम्ही बघा 3.3 ची फर्स्ट आपण y डायरेक्शनचे डायमेन्शन्स पुट करू 2 मीटर, 2 एंटर. आणि आता डायरेक्ट आपण जॉईन केलं तरी चालते, आपल्याला x डायरेक्शनचे डायमेन्शन्स पुट करायची गरज नाही आहे. ओके, एस्केप करा. ओके, आता आपल्या स्टेअर केस राहिली आहे. ओके, इथे 2 स्टेअर्स आहेत, त्यासाठी आपण स्क्वेअर कमांड ऑफसेट कमांड यूज करू. ओके, ऑफसेट कमांड यूज करू. सो ओके, गो टू ऑफसेट कमांड. ओके, आता ती लाईन सिलेक्ट करा. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. फर्स्ट ऑफसेट डिस्टन्स किती आपल्याला पुट करायचं आहे ते बघायचं. आपले डायमेन्शन्स काय आहेत एका स्टेअरकेसचे 0.3. ओके, तर फर्स्ट ते आपण ओके, फर्स्ट टेक ऑफसेट कमांड. पहिला ते काय विचारतायत ते प्लस साइनच्या तिथे लिहिलेलं असतं, ते काय विचारताय ते तिथे आपण डायमेन्शन्स पुट करायचे. ते विचारताय स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, आपल्याला किती वरती ऑफसेट टाकायचं आहे ते विचारताय. आता आपल्या ऑफसेटची साईज किती आहे, त्या स्टेअरकेसची 0.3 मीटर आहे. ओके, सो आपल्याला 0.3 मीटर वरती ऑफसेट टाकायचं आहे. सो इथे मी कुठलं डिस्टन्स एंटर करणार, 0.3 एंटर करणार. ओके, 0.3 एंटर. ओके, आता माझं डिस्टन्स स्पेसिफाय झालं, पण कुठल्या स्ट्रक्चरचं आपल्याला ऑफसेट घ्यायचंय, कुठल्या लाईनचं ऑफसेट घ्यायचंय ते पहिला बघायचं, ते सिलेक्ट करायचं. ओके, ते काय विचारतंय स्पेसिफाय ऑफसेट लाईन म्हणून ते सिलेक्ट केलं. आणि नंतर काय म्हणतात ते स्पेसिफाय पॉइंट ऑन द साइड टू ऑफसेट. ओके, आपल्याला कुठल्या साईडला ऑफसेट द्यायचा, वरच्या साईडला द्यायचा आहे, खालच्या राईट लेफ्ट, कुठल्या साईडला एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शनला द्यायचं ते आपण स्पेसिफाय करायचं. ओके, तर आपल्याला खालच्या साईडला द्यायचं आहे, सो ते हे करायचं. ओके, झालं. ओके, कळालं ऑफसेट कमांड कशी यूज केली ते. आणि आता नेक्स्ट आहे ते हे फक्त जॉईन करून घ्यायचं विथ द लाईन कमांड. ओके, आपण जॉईन केलं. अगेन गो टू लाईन कमांड अँड सिमिलरली डू द सेम along another side. ओके, समजलं हे, याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे? Okay, then go to text command. Okay, select ओके, इथे टेक्स्ट कमांड दिसतंय ए म्हणून, ए चं सिम्बॉल आहे, दॅट इज टेक्स्ट कमांड. सो गो टू द टेक्स्ट कमांड. ओके, ड्रॅग अ स्क्वेअर हिअर. ओके,
त्याच्यामध्ये तुम्ही पुट करू शकता. ओके, बेडरूम एंटर करा, डायमेन्शन्स पुट करा 3.3 बाय 3 मीटर आणि एंटर करा. एंटर त्याच्यावरती माऊस हे करा. नाव ही आता प्रत्येक वेळी आपण टेक्स्ट कमांड घेत नाही बसायचं. हीच कमांड आहे ती सगळीकडे कॉपी करायची आणि ती कमांड ते आहे ते एडिट करायचं. ठीक आहे, सो इथे कॉपी कमांड आहे. गो टू द कॉपी कमांड अँड सिलेक्ट द पार्ट विच यू वॉन्ट टू कॉपी आणि तो कॉपी करा सगळीकडे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही शिफ्ट प्रेस केलं की ऑर्थो कमांड ऑफ होते आणि मग हे आपल्याला व्यवस्थित कॉपी करता येतं. ओके, आता अकॉर्डिंगली तुमचे जे हे आहे ते तुमचे जे नेम आणि डायमेन्शन ते एडिट करा. ओके, सो आपण फर्स्ट किचन पासून स्टार्ट करू. ओके, नेम इट ॲज अ किचन. किचनचे डायमेन्शन्स काय? 3 बाय 3 मीटर. त्याच्यावरती डबल क्लिक करा, ते आपोआप क्लोज होईल. ओके, सो डिनर रूम, सॉरी डायनिंग रूम. ओके, नेक्स्ट आहे ते WC. WC चे डायमेन्शन्स आहेत 2 बाय 1.5. सो तिथे टाइप करा 2 बाय 1.5 मीटर. अगेन बेडरूम ला एडिट करून बाथरूम करायचा, बाथ, आणि त्याचे डायमेन्शन्स सिमिलर आहेत WC शी 2.2 बाय 1.5 मीटर. ओके, so next is living room. लिव्हिंग रूमचं नेम चेंज करायचं लिव्हिंग रूम आणि त्याचे डायमेन्शन्स 3 बाय 5. 3 बाय 5 मीटर. ओके, नेक्स्ट बेडरूम एडिट करून वरांडा 3.3 बाय 2 मीटरचा वरांडा. ओके, आता हे मला मूव्ह करायचंय. त्याच्यावरती मी डबल क्लिक करून त्याला ड्रॅग केलं की ते आपोआप मूव्ह होतं. आपल्याला प्रत्येक वेळी मूव्ह कमांडला जायची गरज नाहीये. ठीक आहे, ओके, ते
ओके केळकरांना काहीतरी सांगायचं ते काहीतरी डाऊट विचारला ते कळत नाहीये तुम्ही अनम्यूट करून विचारा. मॅम इमेज लहान करा ना साईज. हॅलो मॅम. हा केली दिसतंय. बाथरूम आणि डायनिंग रूमचे टोटल एक्स डायमेन्शन धरले तर 5.5 मीटर येते ते 5.3 मीटर येते. एक्स डायमेन्शन धरले तर 5.3 मीटर येतात. मग ते 5.3 मीटरला तिथं असं थोडा गॅप राहून आत येणार नाही का त्याची लाईन. बाकी ऑल अदर डायमेन्शन धरले ना 6.3 मीटर येतात. बाकीचे सगळे एक्स डायमेन्शन. अच्छा मग डायनिंग रूमचे डायमेन्शन्स आपले द्यायचे. ओके अच्छा आपण इथे हे करूयात मेजर करूयात आणि मग डायमेन्शन्स देऊयात. ठीक आहे. ओके व्हेरी गुड. 4.3 च ते 3.3 झालंय. ओके ओके मॅम. व्हेरी गुड. ठीक आहे आता आपण हा लाईन प्लॅन झाला. ठीक आहे. हे जे आता आपले वॉल्स आहेत. आता आपण ह्या वॉल्सला थिकनेस कशी प्रोव्हाइड करायची विंडो वगैरे कसे दाखवतात सेक्शन प्लॅन बघूयात त्याचा. ओके लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस बघूयात आपण आता. ठीक आहे. ठीक आहे डोर वाला हा ओके ओके सो हे जे डिस्टन्स आहे ओके हे जे ओके हे इथे बघा 0.23 मीटरचं आपण ह्या दोन लाईन मध्ये गॅप आहे. तो जे आहे ते आपलं वॉलची थिकनेस आहे. ठीक आहे. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ते म्हणजे आपले वॉलची थिकनेस आहे. हे जे दिसत आहे ते आपले विंडोज आहेत. ओके विंडोचं साइन आहे ते आणि हे जे आहे ते डोअरचं साइन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपण त्यामध्ये विंडोज अँड डोअर सुद्धा आपण प्लेस करणार आहे आणि WC बाथ मध्ये व्हेंटिलेटर सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहेत. तर आपण आपला ड्रॉइंग मध्ये स्टार्ट करूया. हा जो आहे तो युजली आपला जे एखाद्या फ्लोअरची हाईट असते 3 मीटर असते. ओके 3 मीटर असेल तर त्या आपल्या ज्या आपलं जे घर आहे त्याला असं मधून आपण कट केला जो काही व्ह्यू दिसेल जेव्हा आपल्या
आपण घराला हॉरिझॉन्टली कट करतो तेव्हा जो काही व्ह्यू दिसतो, ओके, ते आहे ते, तो व्ह्यू आहे हा. ओके, ते आपल्याला ड्रॉ करायचंय. ठीक आहे. तर हे जे साईन आहे ते डोअरचं साईन आहे. ओके, इथे जे हायलाइट होतंय हे हे जे कर्व दिसतंय, ओके, ते सिंगल डोअरचं आहे. ओके, डबल डोअर असेल तर सिमिलरली याची मिरर इमेज येईल. ठीक आहे, ते असेल ते डबल डोअर असेल. ओके, डबल डोअर हे युजली आपण फक्त एंट्रन्सला देतो. ओके, हे इथे डब्ल्यू जे दाखवलंय ते विंडो आहेत. ओके, आणि हे आहे ते विंडोचं साईन आहे. ओके, हे जे आहे ते विंडोचं साईन आहे. डबल लाईन मध्ये हे असतात. आणि मॅडम व्ही दाखवलंय ते ते व्हेंटिलेटर आहे. बाथरूम मध्ये जे व्हेंटिलेटर असतं ते व्हेंटिलेशन साठी. नेक्स्ट आता आपल्याला लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण हॉरिझॉन्टल लाईन घेणार. तर जे आपले व्हरांडाचे हॉरिझॉन्टल डायमेन्शन आहे ते 3.3 मीटर येत आहे आणि लिव्हिंग रूमचं जे डायमेन्शन आहे ते 3 मीटर येत आहे. सो जे आपण हॉरिझॉन्टल लाईन घेणार आहे ती 6.3 मीटर पेक्षा थोडी जास्तच ठेवायची, किंवा एक इमॅजिनरी लाईन सुद्धा घेतली तरी चालेल. मी तर रॅन्डम लाईन घेत आहे विदाउट एनी डायमेन्शन. नेक्स्ट आपल्याला या लाईनचा ऑफसेट काढायचा आहे वॉल थिकनेस देण्यासाठी. सो आपण ऑफसेट मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट ही कमांड घेणार. त्यामध्ये ते आपल्याला विचारताय स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट डिस्टन्स जे आहे आपण 0.23 मीन्स वॉल थिकनेसचं डिस्टन्स जे आहे ते आपण ऑफसेट साठी देणार आहे. त्यानंतर एंटर प्रेस करणार. ते नेक्स्ट विचारताय सिलेक्ट द ऑफसेट टू ऑफसेट. मीन्स आपल्याला ज्या लाईनचा ऑफसेट करायचा आहे तो ऑफसेट आपल्याला आधी सिलेक्ट करायचा. आता आपल्याला ह्या लाईनचा ऑफसेट करायचा आहे. सो आपण या लाईनला सिलेक्ट करणार आणि त्यानंतर एंटर प्रेस करणार. वेट, specify the offset distance 0.23, then enter, select the object and specify the point on a side. मीन्स आता आपल्याला डाऊन पोझिशनला द्यायचं आहे या अप्पर पोझिशनला द्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड करतंय. सो आपण हे अप्पर पोझिशनला देणार. नंतर जस्ट क्लिक करायचं, पुन्हा एंटर प्रेस करणार. एंटर प्रेस केलं की पुन्हा आपण जो ऑफसेट आपली कमांड होती त्या ऑफसेट कमांडच्या आपण बाहेर निघतो. आणि नेक्स्ट सुद्धा आपल्याला ऑफसेट कमांडच हवी आहे. सो पुन्हा आणखी एंटर प्रेस करणार. हे पुन्हा ऑफसेट कमांड आलेले आहे बिकॉज की याच्या आधी पण सुद्धा आपण ऑफसेट कमांडचाच यूज केले असल्यामुळे एंटर प्रेस केल्यावर ऑफसेट कमांड आलेली आहे. नेक्स्ट त्यानंतर जे व्हरांड्याची जे व्हर्टिकल डिस्टन्स येत आहे ते येत आहे आपलं 2 मीटर. सो आपण ऑफसेट जे देणार आहे ते 2 मीटरचं देणार आणि त्यानंतर एंटर प्रेस करणार. देन दे आर आस्किंग फॉर द सिलेक्ट द ऑफसेट टू ऑफसेट. सो आपल्याला आता या लाईनचं मीन्स जी स्टार्टिंग लाईन होती ती लाईन नाही घ्यायची. जे नंतर आपण वॉल थिकनेसची जी लाईन नेक्स्ट दिलेली आहे, हे बघा इथे मी झूम करून दाखवते तुम्हाला, ही वरची लाईन, याचं तुम्हाला ऑफसेट द्यायचं आहे नेक्स्ट. सो आता इथे आपण या वरच्या लाईनचा ऑफसेट देणार. बघा नेक्स्ट आता इथे आपली व्हरांडाची इन्नर वॉल थिकनेस ड्रॉ झालेली आहे. नंतर पुन्हा आपल्याला ऑफसेट
आता आपण ऑफसेट कमांड मध्येच आहे, त्यामुळे आपण एंटर प्रेस करणार. तर आपण ऑफसेट कमांडच्या बाहेर आलेलो आहेत आणि त्यानंतर पुन्हा एंटर प्रेस केलं की आपण पुन्हा ऑफसेट कमांड मध्ये एंटर झालेलं दिसतंय. त्यानंतर आपल्याला व्हरांडाला वॉल थिकनेस द्यायचे. सो वॉल थिकनेस 0.23. देन प्रेस एंटर. Select the object and simply click and then press enter to नेक्स्ट. आता इथे आपले व्हरांडाचे रूमचे जे आहेत ते ड्रॉ झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याला बेडरूम साठीचे डायमेन्शन द्यायचे आहे. सो नेक्स्ट पुन्हा ऑफसेट कमांड आपल्याला घ्यायचं आहे. सिम्पली मी एंटर केलंय की ऑफसेट कमांडच्या मध्ये एंटर झालेला आहे. देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो bedroom vertical distance is 3 meters. So we click the 3 and then enter. They are asking for the select object to offset. So we want to offset of this line. So simply select this line and click outside this line. Then click enter button to. Yes, any doubt? Then again press enter to enter into this command. So now we want to give a wall thickness. So our wall thickness is 0.23 and then press enter. Then they are asking for to select the object to offset. Now we want to give this line offset. So select this line and simply click here. Then now we want to draw bath, and bath have the vertical dimension 1.5 meter. So give the offset of 1.5 meter. We are in the offset command. So press enter to come back the offset command. And again press enter for the offset command. Then give the bath vertical distance is 1.5 meter. Then press 1.5 and then press enter. Then they are asking for the select to offset. Now we want to give the offset of this line. Then click this line and press here. Now we are in the offset command. So press enter, and now we want also offset command. So again press enter. Yes, any doubt? Then give the wall thickness. आउटर जे वॉल थिकनेस हे मोस्टली जास्त थिकनेसचे असतात. सो आपण आउटर जे आहे ते 0.23 घेतलेलं आहे आणि WC आणि बाथ मधली जी इनर वॉल येणार आहे ती आपण 0.15 ची देणार. सो गिव द ऑफसेट ऑफ दिस लाईन 0.15 meter. Then press enter. Then select the object and simply click here. नेक्स्ट आपल्याला WC काढायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे ऑलरेडी
ऑफसेट कमांड मध्ये आहे. सो आपण पुन्हा एक वेळा एंटर प्रेस केलं की ऑफसेट कमांडच्या बाहेर येतोय. नेक्स्ट आपल्याला न ऑफसेट कमांडचा यूज करायचा आहे. सो आपण पुन्हा एंटर प्रेस करणार आणि WC चं जे व्हर्टिकल डायमेन्शन आहे ते आहे आपलं 1.5 मीटर. सो पुन्हा 1.5 एंटर करणार अँड नंतर ते बोलतंय की सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. सो आपण या लाईनचं इथे ऑफसेट देणार आणि पुन्हा एंटर प्रेस करणार. एंटर प्रेस केलं की ऑफसेट कमांडच्या बाहेर येतोय आपण. आणि नेक्स्ट आपल्याला या लाईनच्या वॉल थिकनेस आपल्याला ऍड करायची आहे. सो आपण पुन्हा ऑफसेट कमांड ऑफसेट डिस्टन्स जे आपण इथे ऑफसेट डिस्टन्स देणार आहे ते 0.2 वॉल देणार. सो एंटर ऑफसेट क्लिक केल्यानंतर आपल्या WC पर्यंत हा नेक्स्ट आपल्याला करायचं आहे बेडरूम. बेडरूमचं व्हर्टिकल डायमेन्शन आपलं 3 मीटर आहे. सो 3 अँड देन एंटर. ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार आणि सिम्पली क्लिक करणार अँड त्यानंतर पुन्हा एंटर प्रेस करणार. एंटर प्रेस केलं की पुन्हा ऑफसेट कमांडच्या बाहेर येतोय आणि देन अगेन एंटर प्रेस केलं की पुन्हा ऑफसेट कमांड मध्ये येतोय आपण. तर त्यानंतर आपल्याला वॉल थिकनेस द्यायचे. जर सपोज आपण वॉल थिकनेस 0.23 ची दिले आणि त्यानंतर एंटर प्रेस केलं की आपण इथे बाहेर त्याला क्लिक करायचं. अशा प्रकारे आपले व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या होत्या त्या पूर्ण ड्रॉ झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या आपल्या व्हर्टिकल लाईन आहे ते आपल्याला प्लेस करायचे आहे. कोणती कमांड कधी यूज करायचं आणि एंटर कधी प्रेस करायचं ते तुम्ही लिहत चला किंवा साइड बाय साइड तुम्ही पण ड्रॉ करत चला. म्हणजे जे आहे ते तुम्हाला क्लिअर होतील. नाहीतर ते फक्त नुसतं बघत राहिल्याने ते तुम्हाला क्लिअर होणार नाही की कोणती प्रेस करायची आहे, कोणती कमांड घ्यायची आहे. सो तुम्ही पण साइड बाय साइड करत चला. जर फक्त आपण ऐकत राहिलो तर हे बोरिंग वाटणार. सो तुम्ही पण साइड बाय साइड करा. नेक्स्ट इथला ज्या हॉरिझॉन्टल लाईन आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत तिथला स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आणि जो हा एंड पॉइंट येतो इथे क्लिक करायचं. देन इस्कॅप. नेक्स्ट आपल्याला या लाईनला ऑफसेट द्यायचा आहे. सो शॉर्टकट इज O एंटर. स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. स्टार्टिंगला इथे वॉल थिकनेसेस आपल्याला द्यावी लागेल. वॉल थिकनेस इज 0.23 and then enter. नेक्स्ट आपल्याला इथे बेडरूम बाथच्या खालची बेडरूम अँड WC च्या वरची बेडरूम आणि व्हरांडा यांचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे ते 3.3 मीटरच आहे. सो आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3.3 मीटर घेणार
हो का? मोबाईल मधनं डायरेक्ट. असा ठेव जवळ माईक जवळ असं बोल. सॉरी. नेक्स्ट आपल्याला इथे ऑफसेट कमांडचा यूज करायचा आहे. स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स आपल्याला येत आहे. तर बेडरूमचं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे आपलं ते आहे 3.3 मीटर. सो 3.3 आपण इथे ऑफसेट देणार. देन एंटर. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि सिम्पली इकडे क्लिक करायचं. आणि नेक्स्ट पुन्हा इथे वॉल थिकनेस आपल्याला द्यायची आहे. सो एंटर प्रेस करायचं की आपण ऑफसेट कमांडच्या बाहेर आलेलो आहोत. आणि त्यानंतर पुन्हा एंटर प्रेस करायचं की आपण ऑफसेट कमांड मध्ये पुन्हा एंटर झालेलो आहे. त्यानंतर जे वॉल थिकनेस आहे 0.23 ते एंटर करायचं. आणि दे आर आस्किंग फॉर द सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. सो या लाईनचा आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे. तर या लाईनला सिलेक्ट करायचं आणि सिम्पली इकडे क्लिक करायचं. नेक्स्ट आपल्याला काढायचं ते किचन अँड लिव्हिंग रूम. याचं सुद्धा हॉरिझॉन्टल डायमेन्शन येत आहे 3. सो आपल्याला पुन्हा आपण एंटर प्रेस करणार बिकॉज आधी आपण ऑलरेडी ऑफसेट कमांडच्या एंटर होतो. आपल्याला ते ऑफसेट कमांडच्या बाहेर निघायचं, त्यासाठी आपण एंटर प्रेस करणार. आणि पुन्हा आपल्याला ऑफसेट कमांडच हवी आहे, त्यासाठी सुद्धा आपण पुन्हा एंटर प्रेस करणार. आणि आपल्याला नेक्स्ट ऑफसेट डिस्टन्स द्यायचा आहे. सो ऑफसेट डिस्टन्स किचनचं येते आपल्याला 3 मीटर. सो आपण 3 अँड देन एंटर प्रेस करणार. या लाईनला जे आउटर वॉल थिकनेस आहे आधीच्या लाईनची ते आपण सिलेक्ट करणार आणि सिम्पली इकडे क्लिक करणार. देन अगेन प्रेस एंटर. ऑफसेट कमांड ऑलरेडी घेतलेली होती, त्यातनं बाहेर निघायला आपण एंटर प्रेस केलंय आणि पुन्हा आपल्याला ऑफसेट कमांडच हवी आहे. सो त्यासाठी आपण पुन्हा एंटर प्रेस करणार. नंतर स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स जे आहे ते 0.3 आहे, सॉरी 0.23 मीटर आहे जी वॉल थिकनेस आहे आपली. नंतर आपण एंटर प्रेस करणार and then select the object to offset. या लाईनला आपण क्लिक करणार आणि आउट साइडला आपण क्लिक करणार. तर अशा प्रकारे आपला ऑलमोस्ट कंप्लीट होत आहे. त्यानंतर आपल्याला इथे WC अँड बाथ ते राहिलं आपलं. WC अँड बाथ यांचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे येत आहे ते येत आहे 2 मीटर. सो आपल्याला इथे 2 मीटरचा ऑफसेट द्यावा लागेल. ऑफसेट कमांड साठी सिम्पली O एंटर केलं की आपण ऑफसेट कमांड मध्ये येतोय. तर आपल्याला ऑफसेट डिस्टन्स जे आहे हॉरिझॉन्टल WC अँड बाथचं डिस्टन्स जे आहे ते 2 मीटर आहे. सो 2 अँड देन प्रेस एंटर. Then they are asking for the select the object to offset. या लाईनचा आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे. सो या लाईनला सिलेक्ट करायचं अँड सिम्पली इकडे क्लिक करायचं. देन त्यानंतर आपल्याला इथे वॉल थिकनेस द्यायची आहे. वॉल थिकनेस देण्याआधी आपण इथे ऑलरेडी ऑफसेट कमांडच्या मध्ये असल्यामुळे एंटर प्रेस करायचं की त्यामुळे आपण ऑफसेट कमांडच्या बाहेर निघालोय आणि अगेन आपल्याला ऑफसेट कमांड यूज करायची आहे. सो पुन्हा एंटर प्रेस करायचं आणि आपल्याला ऑफसेट डिस्टन्स इनरच वॉल आहे. सो आपण
0.15 च वॉल थिकनेस देणार इथे अँड देन प्रेस एंटर. सो अशा प्रकारे आपले झाले रेडी झालेले आहेत. देन इस्कॅप. नेक्स्ट आपल्याला ज्या नको असलेल्या लाईन्स आहेत त्या आपल्याला डिलीट करायच्या आहेत. सो आपण मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड यूज करणार. हे बघाल इथे ट्रिम नावाची कमांड आपण घेतलेली आहे. मॉडिफाय मध्ये ट्रिम नावाची कमांड. इथे स्क्वेअर टाइप येत आहे तर त्याला की समजायचं की आपण ऑफसेट नावाची जी कमांड ट्रिम नावाची जी कमांड घेतलेली आहे ती घेतलेली आहेत. देन दे आर आस्किंग फॉर द सिलेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायला सांगते. सो आपण जेव्हा आपल्याला इथे बघाल ग्रीन कलरचा जो रेक्टँगल येतोय तर तेव्हा त्याला क्लिक करायचं किंवा इकडे लेफ्ट साइडला त्याला राईट साइडला क्लिक केल्यानंतर इकडे ब्ल्यू कलरचा कॉलम येतोय तर इथे आपल्याला ब्ल्यू कलरचा नकोय तर त्याला लेफ्ट साइडला क्लिक करायचंय म्हणजे की आपल्याला ग्रीन कलरचा रेक्टँगल येईल तसं घ्यायचंय आणि सिम्पली इकडे क्लिक करायचंय. देन एंटर प्रेस करायचं आणि ज्या नको असलेल्या लाईन्स आहेत त्या सिलेक्ट करून डिलीट करायच्या आहेत आणि हे झूम करून या ज्या नको आहेत आपल्याला लाईन वॉल थिकनेस मध्ये इथे लाईन्स नको आहेत ह्या. सो याला सुद्धा आपल्याला डिलीट करायचं आहे. ट्रिम नावाची मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड घेऊन या ज्या सर्व लाईन ज्या आपल्याला नको आहेत त्या लाईन्स आपल्याला डिलीट करायच्या आहेत. बघाल इथे या दोन लाईन्स डिलीट होत नाहीये. ते मेसेज आपल्याला शो करताय डज नॉट इन्सर्टेड विथ अ कटिंग एज. इथे कटिंग एज प्रोव्हाइड केलेली आहे. परपेंडिक्युलर लाईन्स याला नाही आहेत म्हणून या दोन लाईन्स आपल्या डिलीट होणार नाही. सर्व झाल्यानंतर त्याला सिम्पली सिलेक्ट करून डिलीट करायचंय. या सुद्धा लाईन्स इथे डिलीट होणार नाही आपल्या. याला पण तसं सिलेक्ट करून डिलीट करायचं आहे. तर हे ज्या सर्व लाईन्स आहेत त्या पूर्णतः आपल्याला ट्रिम नावाची कमांड घेऊन हे पूर्ण ट्रिम करून टाकायचे आहेत की स्पेशली तिथे आपल्याला वॉल थिकनेस व्ह्यू झाल्यात पाहिजे. ज्या पण लाईन आपल्याला नको आहे त्या सर्व लाईन्स आपण डिलीट करून घ्यायच्या.
ऑलमोस्ट आपल्या सर्व लाईन्स डिलीट झालेल्या आहे. नेक्स्ट इस्केप प्रेस करायचं. इस्केप प्रेस केलं की आपण त्या कमांडच्या बाहेर निघतोय. इथे बघाल आपले चुकीने इथली जी लाईन होती ते आपली डिलीट झालेली आहे. सो आपण इथे स्ट्रेस नावाची एक कमांड येतं, म्हणजे सिम्पली याला या लाईनला सिलेक्ट करायचं आणि इथे गॅप आलेली आहे आपली. इथे जो रेक्टँगल आलाय याला सिलेक्ट करून स्ट्रेस केलं की इथे लाईन पर्यंत ते क्लिक करून द्यायचं आणि त्यानंतर इस्केप बटनचा यूज करायचा. आणि हे बघाल इथे हा रेक्टँगल राहिलेला आहे, याला आपण सिलेक्ट करून डायरेक्टली डिलीट करायचं आणि या लाईन सुद्धा सिलेक्ट करून डिलीट प्रेस करायचं. जेवढा काही ज्या लाईन्स राहिलेल्या आहेत ज्या ट्रिम नावाच्या कमांड मध्ये डिलीट झालेल्या नाहीत त्या लाईन्सला सिलेक्ट करून डिलीट करायचंय. आता इथे सुद्धा आपली चुकीने इथली लाईन डिलीट झालेली आहे, त्यामुळे या लाईनला सिलेक्ट करून इथे स्ट्रेस करून इथे घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपली लाईन मध्ये ब्रेक आलेला आहे. इथे सुद्धा आपण स्ट्रेस नावाच्या कमांडचा यूज करून याला जॉईन करून घेऊ शकतो. नेक्स्ट जे आहेत आपल्या इथे विंडोज नाही स्टेअर्स प्रोव्हाइड करायच्या राहिल्या, त्यासाठी सुद्धा आपण अगेन ऑफसेट कमांड यूज करणार. ऑफसेट साठी शॉर्टकट जो येतो हा आपला ओ एंटर किंवा मॉडिफाय मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ऑफसेट कमांड घेऊ शकता किंवा इथे होम टॅब मध्ये सुद्धा इथे सिम्बॉल इथं शो केलेला आहे ऑफसेटचा, त्याला सुद्धा आपण घेऊ शकतोय. ओ एंटर ऑफसेट स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. स्टेअर्स तर आपल्याला नेक्स्ट इथे स्टेअर्स शो करायचे. सो 0.25 आपण 0.25 चा आपण ऑफसेट देणार. ऑफसेट डिस्टन्स एंटर केल्यानंतर तिथे एंटर प्रेस करायचं. नंतर ऑफसेट सिलेक्ट करायचा ज्याचा आपल्याला ऑफसेट द्यायचंय. नेक्स्ट इकडे क्लिक करायचं, अगेन ऑफसेट द्यायचा. आपल्याला इथे 2 स्टेअर्स दाखवायचे, सो आपण 2 वेळा ऑफसेट देणार आणि सिंपल लाईन कमांड घेऊन इथे जॉईन करणार. बाकी ज्या एक्सटेंड झालेल्या लाईन आहे ह्या राहिलेल्या आपल्या इथे सुद्धा आपण ट्रिम नावाची कमांड घेऊन ट्रिम नावाची कमांड घ्यायची आणि याला लेफ्ट क्लिक करून ग्रीन कलरचा रेक्टँगल आला की त्याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर एंटर प्रेस केलं की या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन सिलेक्ट करून डिलीट करायचे. आणि आता आपल्याला ऑफसेट ट्रिम नावाची जे कमांड आपण घेतलेली होती त्याचा यूज झालेला आहे. सो आपण इस्केप प्रेस करून ट्रिम नावाच्या कमांडच्या बाहेर येतोय. नेक्स्ट जे येतं आपलं ते येतंय टेक्स्ट नावाची कमांड. आता इथे आपण टेक्स्ट नावाची कमांड यूज करणार.
ड्रॉ मध्ये जाऊन टेक्स्ट नावाची कमांड येतं आणि टेक्स्ट नावाच्या कमांड मध्ये मल्टीलाईन टेक्स्ट अँड सिंगल लाईन टेक्स्ट याचा दोन्ही याचा आपण यूज इथे करणार आहे. तर आपल्याला आता इथे रूमचे नाव द्यायचे आहेत आणि डायमेन्शन प्रोव्हाइड करायचे आहे. सो टेक्स्ट मध्ये आता आपण मल्टीलाईन टेक्स्ट आपण इथे घेणार. मल्टीलाईन टेक्स्ट घेतला की इथे बघा रेक्टँगल येतोय. तर इथे रेक्टँगल मध्ये फर्स्ट येत आहे आपली बेडरूम. इथे आपण बेडरूम आपण इथे नाव देणार आणि विथ डायमेन्शन 3.3 बाय 3 मीटर आपण देणार. आणि पुन्हा तेच कमांड घेऊन त्याचे डायमेन्शन देण्यापेक्षा आपण ऑलरेडी जे आपण इथे बेडरूमचे नाव दिलंय याला आपण कॉपी करणार. मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड आपण घ्यायची. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं. ज्या ऑब्जेक्टचं आपल्याला कॉपी करायचं आहे त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि देन एंटर प्रेस करायचा. मॉडिफाय मधल्या जेवढ्या काही कमांड येतात ते कमांड घेतल्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करणं इम्पॉर्टंट ठरतं. जोपर्यंत आपण सिलेक्ट करून एंटर प्रेस करत नाही तोपर्यंत नेक्स्ट जो आहे तो मेसेज ते शो करत नाही. सो इथे एखादा शो म्हणजे क्लिक करायचंय आणि इकडे बाकी रूम्स मध्ये त्याला कॉपी करायचं. इथे ऑर्थो ऑन असल्यामुळे तो हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली जाणार. सो अशा वेळेस ऑर्थो जे आहे ते ऑफ करायचं. आता जे आपण नाव दिलेले आहेत या रूम्सला आपण डबल क्लिक करून बघा. इथे आपल्याला मल्टीलाईन टेक्स्ट मध्ये एडिट सुद्धा होतं. आता आपण इथे किचन नाव देणार विथ अ डायमेन्शन ऑफ 3 बाय 3 मीटर. यामध्ये आपण डबल क्लिक करून एडिट सुद्धा करू शकतो. हा मल्टीलाईन टेक्स्टचा ऍडव्हान्टेजेस आहे. यामध्ये आपली इथे येत आहे डायनिंग रूम. विथ अ डायमेन्शन ऑफ 4.3 बाय 3 मीटर. आणि नेक्स्ट येत इथे WC with a dimension of 2 by 1.5 meter. नेक्स्ट येत इथे बाथ. सो याला इथे आपण डबल क्लिक करून बाथ लिहिणार आणि विथ अ डायमेन्शन ऑफ 2 by 1.5 मीटर. सो त्याला सुद्धा आपण इथे एडिट करणार 2 by 1.5 मीटर. इथे जे आहे ते बेडरूमच येतं विथ अ डायमेन्शन ऑफ 3.3 बाय 3 मीटर. सो याला ऍज इट इज ठेवणार. नेक्स्ट येत आहे आपलं इथे लिव्हिंग रूम. सो याला आपण एडिट करणार. लिव्हिंग रूम विथ अ डायमेन्शन ऑफ 3 by 5 मीटर. आणि ते जे येत आहे आपलं हे येत आहे व्हरांडा. सो याला आपण एडिट करणार. व्हरांडा विथ अ डायमेन्शन ऑफ 3.3 बाय 2 मीटर.
हे जे आपण नाव दिलेले आहेत मल्टीलाईन टेक्स्टने, याला आपल्याला रूम मध्ये जिथे सेट करायचं आहे आपण तिथे सेट करू शकतोय. सिम्पली त्या याला क्लिक म्हणजे सिलेक्ट करायचं आणि बघा इथे पुन्हा सांगते, इथे याला सिलेक्ट केलंय आणि हा जो ब्ल्यू कलरचा रेक्टँगल येतो याला सिलेक्ट करून खाली क्लिक करायचंय. याला लिव्हिंग रूमला बघा इथे सिलेक्ट केलं आणि जो ब्ल्यू कलरचा रेक्टँगल येतोय याला सिलेक्ट करून खाली ड्रॅग करायचं. हा, अशा प्रकारे आपलं लाईन प्लॅन विथ अ वॉल थिकनेस ड्रॉ झालेला आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? जर डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. नो मॅम. नो मॅम. ओके, बाकी कोणाला डाऊट आहे का आणखी? Shall we proceed? Yes. येस. Okay. नेक्स्ट आपण विंडोज डोअर ड्रॉ करून प्लेस करणार आहेत. विंडोज ड्रॉ करण्यासाठी